दोष नसलेली शिक्षा. खरे प्रेम असेल तर विभक्त होऊनही माणसे भेटतात. नित्याने लग्न 1 वर्षापेक्षा कमी केले होते आणि तिचा घटस्फोट देखील झाला होता. नित्याच्या घरच्यांनी जबरदस्तीने नित्याचे लग्न लावून दिले होते. लग्नाच्या 3 महिन्यानंतर पती राकेशच्या वागण्यात बदल झाला होता. तो नेहमी नित्याशी भांडण करत असे. राकेश एका कंपनीत कामाला असायचा. रोज संध्याकाळी उशिरा घरी यायचा, कारण ऑफिस संपल्यावर तो दारू पिऊन यायचा. घरी आल्यावर नित्याशी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालावायचा. तो तिचं बोलणं ऐकून घ्यायचा. तो नित्यालाही सांगायचा की तू इथून निघून जा, मला तुझी गरज नाही, मला तुझ्यासारखे अनेक सापडतील. नित्या त्यांचं हे बोलणं मुकाट्यानं सहन करत होती. तिने तिच्या घरीही काही सांगितलेलं नव्हतं. घरच्यांचा राग होता. नित्यांचे अविनाशवर प्रेम होते. त्याने जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले होते. ही बाब नित्याच्या घरच्यांना कळताच त्यांनी जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले. अविनाश त्यावेळी काहीच करू शकत नव्हता, कारण नित्याच्या वडिलांनी अविनाश विरुद्धात पोलिसांमध्ये तक्रार केली होती की तो नित्याला त्रास देतो आणि याच कारणांमुळे तो काही दिवस तुरुंगामध्ये देखील होता. नित्याला हे सर्व माहीत नव्हते. नित्या तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये खूप अस्वस्थ होती. असे काही महिने चालले होते. राकेश जराही बदलला नव्हता. मग नित्याने विचार केला की यापुढे त्या नात्यातून राहू शकत नाही आणि राकेशला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर नित्याने सर्व काही तिच्या आईवडिलांना सांगितले आणि त्याने नित्याला भरपूर डेटा दिला. असे काय झाले की तिने घटस्फोट घेतला आहे? आता ती काय करणार? कोणाशी लग्न करणार? हे सर्व ऐकून नित्याने राहण्याचा निर्णय घेतला. नकार दिल्याने तिने एका छोट्या कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि कंपनीने दिलेल्या घरात ती राहू लागली. कधीकधी तिला अविनाशची खूप आठवण यायची, पण तिने अविनाशशी कधी संपर्क साधायचा प्रयत्न देखील केला नाही. तिला वाटायचं आता आपण कोणावरही ओझं बनू नये. तिला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं. तिचा सगळा वेळ ती तिच्या कामामध्ये घालवायची. ती द्यायची. तिचं काम इतकं चांगलं होतं की 4 महिन्यातच तिचं प्रमोशन झालं आणि ती तिच्या विभागाची प्रमुख झाली होती. पदोन्नतीनंतर महिनाभरानंतर त्यांच्या कंपनीच्या वतीने एका बैठकीला परदेशामध्ये जाण्याची संधी मिळाली होती. नित्याला तिच्या कामामध्ये खूप प्रगती करत होती. आता तिच्या आईवडिलांना सुद्धा तिच्या खूप अभिमान वाटत होता. आता त्यांना पश्चाताप होत होता की त्यांनी तिचं लग्न चुकीच्या घरामध्ये लावून दिलं होतं. परदेशामध्ये गेल्याने नित्याला खूप आनंद झाला आणि त्यांच्याकडे 4 दिवसांची तिकिटे होती. तिला पण काही शॉपिंग करायचं होतं. मग ती तिच्या ऑफिसजवळच्या एका मॉलमध्ये गेली. तिला कपडे आणि काही मेकअपचे सामान घ्यायचे होते. ती मॉलमध्ये फिरत होती, कपडे शोधत होती. तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ती व्यक्ती दुसरी कोणीच नसून अविनाशच होता. नित्या तिच्याकडे बघतच राहिली. अविनाशशी काय बोलावे हे तिला समजतच नव्हतं. नित्याला पाहून अविनाशही खूप खुश झाला होता. दोघांच्या डोळ्यात आनंदासोबत आनंदही होता. आणि अविनाशने विचारलं की तू इथे काय करत आहेस? तुम्ही तुमच्या पतीसोबत आहात का? तुमच्याकडून नजर चोरत नित्या काही बोलला नाही. अविनाशने विचारले, कसा आहेस? नित्याला त्यांच्याशी बोलायचे नव्हते. अविनाशला हे कळायला नको होते की तिचा घटस्फोट झाला आहे आणि आता तो एकटाच राहतो. अविनाशला विचारले जात होते की म्हणाला काहीतरी बोल. नित्या तिथून निघून गेली. तिने अविनाशला सांगितलं की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, तू निघून जा. अविनाश तिच्या मागे लागला. तो म्हणाला, कदा माझे एक तरी. नित्या थांबली नाही. अगं, अविनाश म्हणाला, मी तुला शपथ देतो, जरा थांब आणि माझे ऐक. मग नित्या काय करणार? अखेर तिचे अजूनही अविनाशवर प्रेम होते म्हणून ती थांबली. मग अविनाश म्हणाला की चल कुठेतरी बसून बोलू. मग ते दोघे गेले. मॉलमध्ये रेस्टॉरंटमध्ये अविनाशने तिला विचारले, तू कशी आहेस? आणि ती म्हणाली, ठीक आहे. अविनाशने तिच्या नवऱ्याबद्दलचं सर्व काही विचारलं की
तो तुझी योग्य काळजी कशी घेत आहे. नित्या गप्प बसली आणि अविनाश म्हणाला, काय झालं, गप्प का आहेस? काहीतरी बोल, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नित्या म्हणाली, मी घटस्फोटीत आहे. हे ऐकून अविनाशला आशेचा किरण दिसू लागला. त्याने केव्हा आणि काय विचारले. नित्याने त्याला सर्व काही सांगितलं. अविनाश म्हणाला, मग तू आता एकटी का राहतेस? तू तुझ्या आईवडिलाकडे का गेली नाहीस? तुझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाही त्यांनी? नित्या म्हणाली, जर तुझं माझ्यावर अजिबात प्रेम होतं तर माझं लग्न झालं तेव्हा तू मला घ्यायला का आला नाहीस? तू कुठे होतीस? त्यावेळी मी एकटीच होते आणि मजबुरीने लग्न केलं. अविनाशने विचारले, तुझ्या वडिलांनी माझ्यावर पोलीस केस केली आहे हे सांगितले आहे नाही? मी काही महिने पाण्यात होतो. हे ऐकून नित्याला धक्काच बसला. तिने सांगितले की याबद्दल मला काहीही माहिती नाही. अविनाशने तिला सर्व प्रकार सांगितला. नित्या म्हणाला, मी माझ्या वडिलांच्या वतीने तुझी माफी मागतो. अविनाश म्हणाला, आता हे विषय जाऊ दे. मी ते सर्व विसरले आहे. आता बोला. अविनाशने क्षमाचाही विलंब न करता विचारले, आता माझ्याशी लग्न करशील का? नित्या म्हणाली, तू अजून लग्न केलं नाहीस का? अविनाश म्हणाला, नाही. मी सध्या माझे करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि हे काही कामासाठी आले आहे. आता मला तू सांग, माझ्याशी लग्न करशील का? नित्या म्हणाला, फक्त 2 दिवसात मी माझ्या कंपनीच्या वतीने मीटिंगसाठी परदेशामध्ये जात आहे. तिथून परतल्यावर बोलू. अविनाश म्हणाला की खूप वाट पाहिली आहे, आता थांबत नाही, पण तरीही तू म्हणशील तर होईल. दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले आणि घरी गेले. अविनाश तिला रोज फोन करून तिच्या तब्येतीची विचारपूस करायचा. एका आठवड्यानंतर तिची बैठक संपून परत आली. अविनाश तिला भेटायला सांगत होता, पण नित्या तिच्या ऑफिसमध्ये खूप बिझी होती. ती म्हणाली, आपण रविवारी भेटू. आणि त्यानंतर ते दोघे रविवारी एकाच मॉलमध्ये भेटले आणि त्यांच्या कामाबद्दल विचारपूस केली की सर्व काही ठीक चालले होते. आणि नित्या म्हणाली, हो, सर्व ठीक आहे. तेव्हा अविनाशने तिला लग्नासाठी विचारले. तू येऊन सांगशील की लग्न करणार की नाही असे सांगितले होते. आता तुला काय वाटते ते सांग. नित्या नेहमीच अविनाशच्या प्रेमात होती आणि आता तिला पूर्ण आयुष्य तिच्या प्रेमासोबत घालवायची संधी मिळालेली होती. ती हो म्हणाली. दोघेही खूप खुश झाले. नित्याने अविनाशबद्दल सर्व काही तिच्या घरी सांगून टाकले आणि यावेळी तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाशी सहमती दर्शवली होती, कारण त्यांनी आधी चूक केली होती आणि आता त्या नात्यांच्या मुलीला पुन्हा संकटात बघायचे नव्हते. महिनाभरानंतर घरच्यांनी त्यांचं लग्न केलं. अविनाशने स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आणि त्यामुळे नित्या त्यांच्या व्यवसायात त्यांच्यासोबत हातमिळवणी करत असे आणि ते दोघेही आनंदाने एकत्र आले. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे संपते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.